संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, दिव्यांग पेन्शन योजना, विधवा पेन्शन योजना, वयोवृद्ध योजना या सर्व योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती असणार आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की तारीख आली होती, जी वेबसाईट होती त्यावरती तारीख आली होती. आता आपण रिफ्रेश करूया. आता ती तारीख नाही म्हणजे पैशांचं वितरण सुरू झालेलं आहे. एकंदरीत काही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा जमा झालेले असतील. आता तुम्ही हे पाहू शकता, जो मेसेज आहे जो आला होता की आपणास सूचित करण्यात येते की डीबीटी प्रणालीवर दिनांक 27 जानेवारीपासून ते 30 जानेवारी 2026 रात्री 7 वाजेपर्यंत पोर्टलवरील लाभ वितरण करण्याची कार्यवाही करण्यात येणार असून सदर कालावधीत पोर्टल सक्रिय राहणार नाही. ठीक आहे, जो टाइम स्पॅन दिला होता तो संपलेला आहे. लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले का नाही पाहण्यासाठी तुम्ही लाभार्थी स्थितीमध्ये जाऊन जी प्रोसेस आपण आधीही सांगितली होती की आधार नंबर तुमचा, त्यानंतर कॅप्चा टाकून गेट मोबाईल OTP करून ॲक्सेस घ्या व तिथे तुम्ही पाहू शकता की स्टेटस की तुम्हाला कोणत्या महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे. परंतु आता मेन प्रश्न काय आहे की नवीन शासन निर्णय किंवा GR आणि कोणत्या लाभार्थ्यांना पुन्हा म्हणजे कोणते लाभार्थी असणार आहे की पुन्हा हप्त्यापासून वंचित राहणार आहे. तर लक्षात घ्या लाभार्थ्यांनो की काय झालेलं आहे की शासन निर्णय निघाले नाहीत. गेल्या महिन्यापासून गेले जे हप्ते आले होते त्याचे शासन निर्णय निघाला नव्हता. त्यामुळे डिसेंबरचा हप्ता बऱ्याच लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले नाहीत. म्हणजे काय जे दिव्यांग बांधव आहेत प्लस जे बाकीचे योजनेचे लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यामध्ये पूर्णपणे गोंधळ झालेला आहे. पात्र असूनही त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाहीत व आता तारीख निघून गेलेली आहे. आता अपेक्षा होती की काल किंवा आज हा शासन निर्णय आला पाहिजे होता, पण कोणताही शासन निर्णय आला नाही. म्हणजे इथे असं असू शकतं की जे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे पण गेल्या वेळेस जी लिस्ट होती, जे लाभार्थ्यांची नावं होती त्याच लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये यावेळेस सुद्धा पैसे येतील जानेवारीचा हप्ता. व जे काही लाभार्थी असणार आहेत तर दिव्यांग बांधव आहे त्यांनी कागदपत्रे जमा केलेले आहेत. 2,500 रुपयेसाठी UDID कार्ड घेऊन तहसील कार्यालयामध्ये EKYC करण्यासाठी वगैरे हे सगळं झालेलं आहे. किंवा जे निराधार योजनेचे लाभार्थी आहे हयातीचा दाखला जमा करण्यासाठी सांगितलेला आहे त्यांनी जमा केलेला आहे. ही लिस्ट काय पाहिजे होती की अपडेट झालेली पाहिजे होती. लिस्ट पूर्णपणे अपडेट झालेली पाहिजे होती. परंतु आता काय होणार की GR निघणार नाही. GR जर निघाला असता तर किती लाभार्थ्यांना किती पैसे म्हणजे जो काही निधी आहे वितरण करण्याबाबत ती पूर्ण अपडेट मिळाली असती व किती लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये यावेळेस पैसे जमा होतील हे अंदाज कळाला असता. परंतु सरकारने आता निधीची कमतरता हे जे काही कारण पुढे केलेलं आहे, प्रत्येक वेळेस निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना याला सफर करावं लागतं की सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा जो काही निधी आहे ते लाडकी बहीण योजनेला सुद्धा जातो व आता जो निधी खरं निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना, दिव्यांग बांधवांना, वयोवृद्ध निवृत्ती वेतन योजनेच्या लाभार्थ्यांना असो किंवा विधवा पेन्शन योजनेच्या लाभार्थ्यांना जो मिळायला पाहिजे आहे तो वेळोवेळी मिळत पण नाही व असं झालेलं आहे की जे खरंच हकदार आहे, ज्यांना खरंच गरज आहे त्यांच्या खात्यामध्ये आता पैसे जमा होत नाही. एकदा का हा शासन निर्णय निघाला की किती निधी मिळणार आहे ही पूर्ण माहिती आपल्यापर्यंत मिळेल. पण जे लाभार्थी कोणते लाभार्थी पुन्हा हप्त्यापासून वंचित राहणार तर मागच्या वेळेसची जर लिस्ट पुन्हा एकदा तीच लिस्ट फास्ट फॉरवर्ड झाली तर की काय होईल की त्याच लिस्टनुसार तेच लाभार्थ्यांना पैसे मिळतील. आता जे लाभार्थी पात्र आहे त्यांच्या खात्यामध्ये मे बी पैसे येणार नाहीत किंवा असंही होऊ शकते की गेल्या वेळेस पैसे मिळाले यावेळेस मिळणार नाही, यावेळेस दुसऱ्याच लाभार्थ्यांना मिळतील. तर तारीख फिक्स झाली असून आम्हाला पैसे कधी मिळणार हे लाभार्थी वारंवार विचारत होते. तर लाभार्थ्यांना तारीख तर दिलेली आहे. आता DBT मार्फत पैशांची ट्रान्सफर केली जाते त्यामुळे काही हरकत नाही. आता उद्या सकाळपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला पाहिजे आहे. आजपासूनच ही पूर्ण प्रोसेस आहे सुरू झालेली आहे. तर ते पण काय आहे की DBT लिंक करून ठेवलेली असती, पैसे हप्ते पूर्ण टाकलेले असतात. पण जोपर्यंत जो माणूस आहे तो क्लिक करत नाही की पैसे जायला पाहिजे आहे त्या प्लेसवरचा जो तर तिथे आता असं वाटेल की शनिवार आहे पैसे येतील का नाही. DBTचा आणि शनिवार किंवा सुट्टीचा काही विषय नसतो. त्यामुळे नक्कीच इथे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वेळोवेळी पैसे जमा व्हायला पाहिजे आहे. जसं मुख्यमंत्र्यांनी सांगितले की निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना आम्ही 1 तारखेलाच पैसे देतो, पण आता महिना संपत आला तरी सुद्धा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये ना पैसे आले ना त्याबद्दल शासन निर्णय आला आहे. तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट करून सांगा. जेव्हा हप्ता पडेल नक्की आपल्या चॅनलवरती अपडेट येणार आहे. त्यामुळे नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.